ये बारामती की रैली देख लीजिए, हवा का रुख क्या है पता चल जाएगा। चाचा भतीजे का क्या होगा। मैं मानता हूं कि विराट जनसागर दूसरी आजादी की लड़ाई लड़ रहा है, उसे यहां चाचा भतीजे से आजादी चाहिए। वो बारामती की आजादी के इसलिए मैदान में आया है, ये मैं साफ देख रहा हूं भाइयों। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातील बारामतीच्या सभेतलं नरेंद्र मोदींचं हे भाषण शरद पवारांच्या लक्षात नक्की असावं। बारामती पवारांची जहागिरी नाही, जनतेला गुलामगिरीतून बाहेर काढण्याचं आवाहन त्यांनी त्यावेळी केलं होतं। मात्र 4च महिन्यात हे चित्र पूर्ण पालटलंय। पवारांवर जहरी टीका करणारे नरेंद्र मोदी 4च महिन्यांनी पुन्हा बारामतीला येणार आहेत, तेही पवारांच्या निमंत्रणावरूनच। 14 फेब्रुवारी ही मोदींच्या दौऱ्याची संभावित तारीख आहे, त्याची तयारीही सुरू झाली। पंतप्रधानांच्या दौऱ्यासंदर्भात शरद पवार यांनी बारामतीत अधिकाऱ्यांची बैठक घेतली। पुण्याचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख या बैठकीला उपस्थित होते, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली। 14 तारखेला जेव्हा नरेंद्र मोदीजी बारामतीला येत आहेत, त्यांनी ते निमंत्रण स्वीकारलं असेल तर त्यांचा येण्याचा कार्यक्रम ठरल्यावर त्यांचा तिथला सगळा प्रवास आणि दौरा यशस्वी होईल याची काळजी घेणं मी काम करणार। राजकीय पक्षाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान येत नाही आहेत, आमच्या पंतप्रधान येत आहेत ते त्या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्र जे काही उभारण्यात आलेलं आहे, तर देशाचे पंतप्रधान म्हणून येत आहेत। कृषी विज्ञान केंद्र KVK उभारली जातात भारत सरकारच्या मदतीतून। एक उत्तम पैकीचं कार्य देशाच्या कृषी उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण जे शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली उभं राहिलं आहे। विशेष म्हणजे या बैठकीला तांत्रिक अडचण होती। शरद पवार यांच्याकडे सध्या सत्तेचं कोणतंही पद नाही, त्यामुळे पवारांनी बोलवल्यानंतर हे अधिकारी त्यांच्याकडे बारामतीला बैठकीला जातील का याबाबत शंका होती। ही बाब लक्षात आल्यानंतर खुद्द पवारांनीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर ही अडचण घातली। त्यानंतर चक्र फिरली आणि मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण दराडे यांच्यामार्फत या अधिकाऱ्यांना बारामतीला पवारांकडे बैठकीला जावं अशा सूचना देण्यात आल्या। त्यानुसार बारामतीमध्ये शरद पवार यांनी या अधिकाऱ्यांबरोबर नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याबाबत चर्चा केल्याची माहिती मिळते। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संभावित दौऱ्यादरम्यान शेतकरी मेळावाही होणार आहे, यात मोदींचं भाषणही होईल। त्यावेळी मोदी पवारांवर टीका करतील अशी शक्यता अजिबात नाही। उलट पवारांच्या कार्याचे, कर्तृत्वाचे गोडवेच नरेंद्र मोदींकडून ऐकायला मिळतील अशी शक्यता जास्त आहे। नरेंद्र मोदींच्या या दौऱ्याने राज्यात नवीन राजकीय समीकरण आकाराला येतील का, तर त्यावर आता काही भाष्य करणं अवघड ठरणार आहे। मात्र मोदींच्या दौऱ्यामुळे राष्ट्रवादीला एक फायदा नक्की होऊ शकतो। राष्ट्रवादीच्या घोटाळेबाज आणि सध्या चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या नेत्यांना या दौऱ्याचा निश्चित लाभ होऊ शकतो। राष्ट्रवादी किंवा भाजपने ते कितीही नाकारलं तरी जनतेत हाच संदेश जाणार हे नक्की। नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।